नमस्कार, मी डॉक्टर अमोल लग्नदाते. लहान मुलांची अंथरुणात लघवी करण्याची सवय ही कुठल्याही औषधाशिवाय कशी घालवावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अंथरुणात लघवी करण्याची ही जी सवय आहे त्याची दखल आपण कधी घ्यावी हे आपण आधी समजून घेऊ. सहसा वयाच्या 5 वर्षापर्यंत लहान मुलं अंथरुणात लघवी करतात. तोपर्यंत त्याच्या उपचाराची फारशी गरज नसते. तरीही 3 वर्षानंतर जर तुम्ही मुलाला डायपर घालणं बंद केलं तर तुमच्या लक्षात येईल की अजून तो अंथरुणात लघवी करतो. आणि 3 वर्षानंतरही या व्हिडिओमध्ये जे उपचार आपण सांगणार आहोत, ज्या सवयी सांगणार आहोत, त्या जर तुम्ही सवय सुरू केल्या घरामध्ये तर कदाचित 5 वर्षापर्यंत अंथरूण ओलं करणं त्या मुलाचं बंद होईल. पण एक व्याख्या जर करायची झाली तर वयाच्या 5व्या वर्षानंतर 3 महिन्यांसाठी महिन्यातून कमीत कमी एकदा जर हे मूल अंथरूण ओलं करत असेल तर आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी या तातडीने करणं गरजेचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. उपचार का करायचे? पालक आणि मूल दोघांसाठी लहान मुलांचं अंथरूण ओलं करणं ही एक तणावपूर्ण स्थिती असते. तर पालकांमध्ये काय की रात्री झोपेतून उठावं लागतं, चिडचिड होते, पुढच्या दिवशी कामावर परिणाम होतो, नीट झोप होत नाही, त्याच्यामुळे पालकांमध्येही याचा तणाव येतो. लहान मुलांवर तर याचा तणाव खूपच येतो. त्याच्यामध्ये एक लाज वाटणे, लज्जेची फिलिंग येणे, भीती निर्माण होणे, हतबद्धता, थोडंसं डिप्रेशन येणे, त्यानंतर नैराश्य निर्माण होणे, या सगळ्या भावना या अंथरुणात लघवी ओलं करणाऱ्या मुलांमध्ये दिसून येतात. जे वैद्यकीय संशोधन आहे मानसिक क्षेत्रातलं ते तर असं सांगतं की लहान मुलाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आई वडिलांचा घटस्फोट आणि आई वडिलांची भांडणं याच्यानंतर तिसरी सगळ्यात जास्त तणावपूर्ण गोष्ट जी सगळ्या आयुष्याभर आपल्या मनामध्ये राहते ती असते अंथरूण ओलं करण्याची सवय. आणि म्हणून हा सगळा मानसिक दुष्परिणाम टाळायचा असेल तर आपण लहान मुलांमध्ये अंथरूण ओलं करण्याची सवय ही घालवायला हवी. यासाठीचे उपचार किंवा याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि इतक्या चांगल्या गोष्टी आहेत या केल्या तर हमखास यश मिळतं. सर्वप्रथम संध्याकाळी 6 नंतर चहा आणि कॉफी देणं लहान मुलांना बंद करावं. त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर पाणी पिण्याचं प्रमाण हे कमी करावं. ते कसं कमी करावं हे मी समजून सांगतो. शक्यतो संध्याकाळी 6 नंतर हे जे प्रमाण आहे ते 250 ते 300 ml च्या वर लहान मुलाला पाणी देऊ नये. 6 वाजले की 250 ml म्हणजे साधारणतः तुम्ही 1 ग्लास पाणी फक्त त्या मुलाला देऊ शकता. हे तुम्ही दिवसभर पाण्याचं डिस्ट्रीब्युशन कसं ठेवायचं तर सकाळपासून ते 4 वाजेपर्यंत, सकाळी उठल्यापासून ते 4 वाजेपर्यंत 80% पाणी हे तेव्हाच पाजून टाकायचं. 6 ते 8 19% इतकं मोजून मापून होत नाही पण साधारण सांगतो. आणि 8 नंतर हे 1% पाणी तुम्ही देऊ शकता. तर शक्यतो 8 नंतर पाणी देऊच नये. मुलांनी अगदी झोपताना आग्रह केला, हट्ट केला तर 1-2 घोट मुलाला पाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर लघवीच्या बाबतीत काही सवयी तुम्ही मुलांना लावून घ्या. एकतर दिवसभरही जवळपास 6 वाजेपर्यंत 6 वेळा मुलांनी लघवीला गेलं पाहिजे. त्यांनी ब्लॅडर रिकामं होण्यासाठी, मूत्राशय रिकामं होण्यासाठी मदत होते. दिवसा जेव्हा मुलाला लघवी येते तेव्हा एक 4 ते 5 मिनिटं लघवी आल्यावर ती रोखून धरण्याचं ट्रेनिंग, याला मी ब्लॅडर ट्रेनिंग म्हणतो, मूत्राशयाचं ट्रेनिंग. लघवी आल्यावर लगेच लघवीला जायचं नाही. एक 4 ते 5 मिनिटं ते रोखून धरण्याची सवय लावा. जितकं शक्य होईल 1 मिनिटं, 1.5 मिनिटं, 2 मिनिटांनी टायमर लावायची गरज नाहीये. आणि याच्यामध्ये कुठलाही तणाव निर्माण होऊ देऊ नका. अगदी हसत खेळत त्या मुलाला करू द्या. याच्यामुळे मूत्राशयाची जी कॅपॅसिटी आहे, ब्लॅडरची कॅपॅसिटी आहे लघवी धरून ठेवण्याची, ती नक्कीच वाढेल. डबल वॉइडिंग ही खूपच इफेक्टिव्ह टेक्निक आहे. डबल वॉइडिंग म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. रात्री झोपताना आपण मुलाला लघवी करायला पाठवतो. तर जेव्हा तो लघवीला जाऊन बाहेर येतो त्याच्यानंतर परत एकदा त्याला लघवी करायला पाठवायचं आणि दुसऱ्यांदा त्याला लघवी करायला लावायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल
की दुसऱ्यांदा जेव्हा तो लघवी करतो तेव्हाही पहिल्यांदा जेव्हा त्याने लघवी केली तेवढीच लघवी होते, कारण या मुलांमध्ये रेसिड्युअल युरिन म्हणजे लघवी केल्यानंतर मूत्राशयामध्ये बाकी राहणारी जी लघवी असते तिचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे अंथरूण ही मुलं करतात. तर डबल वॉइडिंगमुळे बऱ्यापैकी हे रात्रीचा अंथरूण ओलं करण्याचं प्रमाण कमी होईल. तर संकल्प कसा करायचा? तर पहिली गोष्ट म्हणजे सकारात्मक संकल्प करायचा. काय? आज मी अंथरूण कोरडं ठेवेल. तर हा याच्या काय आहे की हा एक सकारात्मक संकल्प असावा. नकारात्मक संकल्प नको, म्हणजे आज मी अंथरूण ओले करणार नाही असा संकल्प नको. हा सकारात्मक. आणि दुसरा तो वर्तमानात असावा, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये आज मी अंथरूण कोरडे ठेवेल, तर हा वर्तमान स्थितीतला एक संकल्प करायचा आहे. दुसरी एक टेक्निक आहे की मूल झोपल्यावर तुम्हाला अंदाज येतो. आपण मुलं 9-9:30 ला जर झोपत असतील तर पालक त्याच्या 1-2 तास नंतर झोपतात, 11:30-12 ला झोपतात. तर जेव्हा पालक झोपतात तेव्हा मुलाला झोपेतून उठवून परत एकदा लघवी करायला लावायची. पण त्याला याच्यामध्ये झोपेतून काय करतात पालक हे सांगितल्यावर की झोपेतच उठवतात आणि त्या मुलाचे डोळे बंद असतात आणि झोपेतच ते मूल लघवी करतात. असं यांनी फरक पडणार नाही. त्याला पूर्ण त्याची झोप मोड थोडीशी झाली पाहिजे. मुलं लगेच झोपतात, काळजी करू नका, नंतर ते जागे राहणार नाही. तर त्याची झोप मोड झाली पाहिजे आणि तो बऱ्यापैकी त्याला पकडा बऱ्यापैकी स्वतः चालत तो टॉयलेट मध्ये गेला पाहिजे आणि मग त्यांनी झोपण्याआधी म्हणजे काही तासानंतर परत एकदा लघवी केली तर अजून जी राहिलेली लघवी आहे ती ड्रेन होते आणि हे प्रमाण कमी होतं. एक अत्यंत प्रभावी याच्यासाठी टेक्निक आहे ज्याला स्टार टेक्निक म्हटलं जातं. असं संशोधन झालंय की औषधोपचार आणि स्टार टेक्निक हे जर वापरलं तर त्याच्यामध्ये दिसून आले की स्टार टेक्निक ही उपचारासाठी अत्यंत प्रभावी आहे. काय आहे हे समजून घ्या की मुलाच्या रूम मध्ये झोपण्याच्या खोलीमध्ये किंवा अभ्यासाच्या खोलीमध्ये असे कॅलेंडर तुम्ही लावू शकता आणि ज्या दिवशी मुलांनी अंथरूण कोरडं ठेवलं, ज्या दिवशी अंथरूण ओलं केलं नाही त्या दिवशी सकाळी त्याला त्या तारखेला त्या दिवसाला एक स्टार मारायला सांगायचा. समजा त्यांनी किती स्टार झाले तर जितके दिवस त्यांनी अंथरूण कोरडं ठेवलं तितके स्टार मोजायला लावायचे आणि अमुक इतके स्टार झाले की आम्ही तुला काहीतरी बक्षीस देऊ, काहीतरी गिफ्ट देऊ असं त्याला सांगायचं. हे गिफ्टही व्हिडिओ गेम, चॉकलेट अशा घातक गोष्टी असू नये. समजा मुलाला एखाद्या पर्यटन स्थळाला जायचंय किंवा खाण्याची एखादी हेल्दी गोष्ट त्याला हवी आहे किंवा त्याला वर्षभर एक सायकल हवी आहे, तर अशा सकारात्मक गोष्टी तुम्ही जर इतके स्टार झाले तर हे मिळेल अशा प्रकारचे याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे सकारात्मक पद्धतीने एखादी सवय विकसित करणे असं म्हणतात. स्टार टेक्निक ही अत्यंत प्रभावी आहे. माझ्या कित्येक पेशंट्सला या स्टार टेक्निकने त्यांचं अंथरूण ओलं करणं हे बंद झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं मुलाला याबद्दल रागवू नका आणि या समस्येबद्दल त्याच्याशी जास्त चर्चा करू नका. सकाळी आपल्याला बेडशीट बदलायला लागतं तेव्हा ते शांततेत करा. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकता, पण त्याला याची शिक्षा द्यायची, याला रागवायचं, ही सवय त्याची जात नाहीये किंवा त्याचं शेमिंग करायचं, त्याला जाहीरपणे याच्याबद्दल लोकांमध्ये बोलायचं, तर असं मुळीच करू नका. कारण ही सवय ही त्या लहान मुलाच्या हातात नसते, ती सबकॉन्शियस लेवलला त्याच्यावर एक काहीतरी मानसिक पातळीवर हे सगळं घडत असतं. कारण असं केलं तर ही सवय थांबत तर नाही तर ती वाढते. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही 6 महिने कंटिन्यू केला तर नक्कीच या उपचारांना यश येतं आणि मुलांचं अंथरूण ओलं करणं बंद होतं. त्याच्यानंतरही होत नसेल तर कदाचित याला काही औषधांची गरज पडू शकते. या स्थितीमध्ये तुम्ही खाली दिलेल्या आमच्या एका नंबरवरती संपर्क करू शकता. आम्ही औषधोपचारांसाठी किंवा त्याच्या पुढच्या उपचारांसाठी तुम्हाला नक्कीच मदत करू. धन्यवाद.